जय श्रीराम. तिलकुण चतुर्थी कधी आहे आणि तिलकुण चतुर्थीचा उपवास हा कसा करायचा आहे हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. तिलकुण चतुर्थी गुरुवारी 22 जानेवारी रोजी आलेली आहे आणि याची उपवासाची पूर्ण माहिती आणि व्रत कसे करावे. सर्वप्रथम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून सनी स्नान करावे. स्नानामध्ये गंगेचं पाणी असेल तर फारच उत्तम. स्नान केल्याच्या नंतर जिथे आपण पूजा करतो, पण पूजेची वेळ आहे सकाळी 11:29 ते दुपारी 1:29 आहे. सर्वप्रथम स्नान झाल्याच्या नंतर जिथं पूजेचं स्थान आहे ते सर्व पूर्ण स्वच्छ करायचं आहे. चौरंगी पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती लाल किंवा पिवळे कापड टाकायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडं गणपतीची, श्री गणेशाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे. आपल्याला त्यानंतर अक्षदा आणि पाणी घेऊन सनी व्रताचा संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा आहे की हे व्रत तुम्हाला कसं करायचं आहे. दिवसभर तुम्ही जलवर राहू शकता किंवा दूधवर असा संकल्प करायचा आहे. कारण ह्या व्रताला साबुदाणा खिचडी हे काहीही चालत नाही. त्यामुळे तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्याच्या नंतर श्री गणेशाच्या पूजेसाठी ध्रुवा 21 ध्रुवा, त्यानंतर जास्वंदाची फुले आणि भीमसेन कापूर आणि कुठलेही लाल रंगाचे जर फुले असेल तर हे फुले. त्यानंतर पूजा झाले करून घ्यायची आहे. आरती करायची आहे. श्री गणेशाचा मंत्राचा जाप स्क्रीनवर दिला जाईल. तो मंत्राचा जाप देखील 108 वेळा करायचा आहे. ध्रुवा व्हायचा आहे. ध्रुवा अर्पित करण्याच्या वेळेस मंत्र कोणता म्हणायचा आहे तो देखील स्क्रीनवर दिला जाईल. तो मंत्राचा जाप करत करत ध्रुवा अर्पित करायची आहे आणि तुमची काय मनोकामना असेल तर ती देखील श्री गणेशाला सांगायची आहे. त्यानंतर जास्वंदीची फुले किंवा लाल फुले असेल तर ही देखील अर्पित करायची आहे. त्यानंतर तिळगुळाचा प्रसाद घ्यायचा आहे. हा तिळगुळाचा प्रसाद देवाला ठेवायचा आहे आणि आरती करायची आहे. आरती झाल्याच्या नंतर हा तिळगुळाचा प्रसाद घरामध्ये सर्वांना द्यायचा आहे. त्यानंतर पूजेची वेळ आहे सकाळी 11:29 ते दुपारी 1:29 1:29 त्यानंतर दिवसभर तुम्हाला फक्त दूध किंवा गोड फळं असेल तर तुम्ही खाऊ शकता. तिखट काही खायचं नाही आहे. संध्याकाळची पूजेची वेळ आहे चंद्र उदय झाल्याच्या नंतर. ज्यावेळेस चंद्र निघतो त्यावेळेस पूजा करायची आहे. पूजा कशी करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला रताळे किंवा दूध असंच पदार्थ संध्याकाळी उपवास सोडायच्या वक्ती देखील घ्यायचा आहे. काय करायचं आहे, पूजा करून घ्यायची आहे. ध्रुवा असेल संध्याकाळी तर संध्याकाळी पण ध्रुवा अर्पित करा. त्यानंतर तिलकुण चतुर्थी याची कथा असते. ही कथा तुम्ही वाचा किंवा ही कथा तुम्ही ऐकू शकता. श्री गणेशाचा जाप देखील 108 वेळा परत करायचा आहे. त्यानंतर फुले असेल तर फुलं वाहू शकता. तिलकुण हा पदार्थ म्हणजे तिळगुळ, ही तिळगुळाची चतुर्थी आहे त्यामुळे याला तिलकुण चतुर्थीचं नाव दिलेलं आहे. हा तिळगुळाचा प्रसाद गणपतीला व्हायचा आहे. त्यानंतर तो तुम्हाला उपवास सोडायच्या वक्ती खायचा आहे आणि उपवासाला फक्त रताळे आणि दूध हे चालन, दुसरा कुठलाही पदार्थ चालू शकत नाही. तुम्ही साबुदाण्याची खिचडी नाही खाऊ शकत आणि अन्न देखील खाऊ शकत नाही. फक्त ह्या उपवासाला तुम्हाला फळेच चालणार. तर तिलकुण कथा ऐकून सनी
हा उपास सोडायचा आहे. त्यानंतर जे काही प्रसाद असेल, हा प्रसाद देखील तुम्ही घरामधल्या लोकाला तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळ हाच प्रसाद द्यायचा आहे.